शेतकऱ्यांची चूल आहे जी आहे ती बंद होण्याच्या मार्गावरती आहे. महारासारख्या संघटनेने पण सांगितलंय की अशीच परिस्थिती राहिली तर अनेक हॉटेल्स जे आहेत ते बंद होतील. इराण आणि इस्रायल अमेरिका हे जे काही युद्ध चालू आहे, अनेक दिवसापासून आम्ही सातत्याने विषय मांडत आहे की प्रधानमंत्र्यांनी ह्याच्यावर कुठेतरी अधिकृतरित्या वक्तव्य करावं. काल पण आपण पाहिलं असेल, आज देखील आम्ही सातत्याने सदनात पण म्हणजे संसद भवनात पण आम्ही चर्चा मागत आहोत की तिथे जे केंद्रीय मंत्री असतात त्यांच्यासोबत चर्चा झाली पाहिजे. सगळ्याच खासदारांना चर्चा आणि प्रश्न विचारण्याची संधी मिळाली पाहिजे की ह्याचा नक्की परिणाम किंवा दुष्परिणाम आपल्या भारताच्या अर्थसंकल्पावर असेल, एनर्जी सिक्युरिटीवर असेल, फूड सिक्युरिटीवर असेल किंवा अनेक ज्या गोष्टी तिथून येणारे जे काही APIs असतात किंवा बेसिक फॉर्म्युला असतात त्याच्यावर काय होणार आहे ह्याची माहिती ही देशासमोर आली पाहिजे. आमचं ठाम मत अजूनही हे आहे की जे काही दुष्परिणाम होणार असतील किंवा परिणाम होणार असतील किंवा जे काही कठीणाई आपल्याला सामोरे जायला लागणार आहेत ह्याच्यावरचं प्रधानमंत्री महोदयांनी एक भाष्य केलं किंवा देशाला संबोधित केलं तर मला वाटतं आपण मनाची तयारी करू आणि जी काही इतर देशात तयारी झाली पाहिजे ती देखील होईल. आत्ता मी पाहतोय मुंबई असेल, चेन्नई असेल, बेंगलुरू असेल, अनेक शहरांमधून देखील गॅस आहे, नाही आहे, रेस्टॉरंट्स वापरू शकतात, नाही वापरू शकत. सगळं जे काही सरकारकडून येतंय ते सोर्सेस म्हणून येतं, अधिकृतरित्या कुठेही नाही येतं. आणि म्हणून अधिकृतपणे प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याला पूर्ण देशाला संबोधित केलं पाहिजे की ह्या युद्धाचा आपल्या देशावर काय नक्की इम्पॅक्ट असणार आहे. JNPT जो आहे भारताचा एक्सपोर्टचा मोठा हब आहे. अनेक जे एक्सपोर्ट करणारे पदार्थ आहेत ते पडून आहेत आणि काहीही आश्वासन मिळत नाहीये. हवाल दिले जे व्यापारी छोटे असतील. नक्कीच मी तेच सांगितलं ना की अर्थव्यवस्थेवर काय नक्की ह्याचा इम्पॅक्ट होणार आहे. कारण आता तुम्ही बघा ते स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून येणारं ते बंद झालेलं आहे. दुसऱ्या बाजूनी हौती अटॅक करत आहेत. आता अनेक शिप ह्या केप ऑफ गुड होप म्हणजे आफ्रिकेतून येणार आहेत. तर जे काही गुड शिपमेंट्स येणारे जाणार आहेत त्याला उशीर किती होणार आहे हा देखील अंदाज आपल्या इकडच्या सगळ्या व्यावसायिकांना, व्यापाऱ्यांना, जे काही छोटे मोठे उद्योग असतील ह्यांना देखील मिळालं पाहिजे. तुम्ही वार होता त्यामुळे गॅसचा पण भडका होणार आहे, महागाईचा, तर काय सांगणार आहे? हेच आता मी सांगितलं. तुम्ही एक ट्विट केला होता, कुलाब्यामधील कपरेड्या परिसरात सगळं खडी अनधिकृतपणे टाकलं जाते, नेमकं काय हा प्रकार आहे? आपण आता पाहिलं असेल, काल काही तिकडच्या स्थानिक रहिवाशांनी ट्विट केलं होतं, मुख्यमंत्र्यांना देखील टॅग केलेलं आहे, आम्हाला देखील टॅग केलं होतं की तिकडे जे साधारणपणे जो एक परिसर आहे तिथे मॅनग्रोव्ज आहेत आणि अर्थात समुद्र आहे. तिथे अनेक वर्षापूर्वी एक रेक्लेमेशनचा प्रस्ताव होता. तो रेक्लेमेशनचा प्रस्ताव आम्ही हुडकावून लावला. त्यानंतर आणि ते रेक्लेमेशन बिल्डरसाठी होणार होतं. त्यानंतर आता पाहायला मिळतं आम्हाला की तिथे ट्रकचे ट्रक जात आहेत आणि कुठून तरी ही सगळी रेती येते, राडारोडा येतोय आणि तिथे ते परत समुद्रात टाकलं जातं. तर हीच शंका परत एक मनात येते की हे कुठच्या तरी बिल्डरसाठी चाललंय का? रेक्लेमेशनचे हे आता हळूहळू परत त्या दिशेने आपण पावलं टाकायला लागलोय का? म्हणजे एका बाजूला आपण पाहतोय नरिमन पॉईंट कफ परेड कनेक्टर जो आम्ही सुरू केला होता तो ठप्प पडलेला आहे, पण कुलाब्यामध्ये जे काही रेक्लेमेशन करायचं होतं त्यांना बिल्डरांसाठी ते परत हळूच सुरू होतंय का? ह्याच्यावर विचार करण्याची गोष्ट आहे आणि आम्ही हे मुख्यमंत्री महोदयांना देखील विचारणार आहोत आणि कलेक्टरना देखील विचारणार आहोत. एक मिनिट, एक मराठी होऊन जाते मग हिंदी पे येतो. चंद्रपूरमध्ये जे ऍक्टिव्हिस्ट आहेत बंडू धोत्रे त्यांच्यावरती पोलिसांनी आंदोलन करताना बळजबरी केली, तुम्ही देखील ट्विट केलंय. बंडू धोत्रेंना मी गेले अनेक वर्ष ओळखत आहे. आमचं सरकार असताना देखील ते आंदोलनात बसले होते आणि तेव्हा मी स्वतः त्यांची जाऊन भेट घेतली होती. प्रत्येक वेळी जे त्यांनी आंदोलन केले कुठेही स्वार्थासाठी आंदोलन केलेलं नाहीये. त्यांनी तिकडे एक तलाव होता तो स्वच्छ करण्यासाठी तेव्हा हे उपोषण केलं होतं. मी स्वतः जाऊन ते उपोषण सोडलं होतं आणि तलाव देखील स्वच्छ करून घेतला होता. इराई नदीचा विषय असेल, चंद्रपूरमध्ये जे अनेक थर्मल प्लांट्स आहेत त्यांचं जी फ्लॅश, ती कोळशातली जी फ्लॅश मिळते त्याच्या देखील विरुद्ध त्यांनी आंदोलन केलं होतं. आत्ताचे जे उपोषण करत आहेत ते तिथे घोडाझरीमध्ये मायनिंगचं जे परमिट दिलेलं आहे, खाणी करण्याचं जे परमिट दिलेलं आहे त्याच्या विरुद्ध करत आहे. आणि हा प्रस्ताव आत्ता केंद्राकडे गेलेला आहे. तिथून मंजूर किंवा अमंजूर झाला नसताना देखील कोणासाठी नक्की हे सरकार नक्की बळजबरीपणा करत आहे, एवढं जोर लावत आहे, ह्याचं उत्तर ज्या पोलिसांनी त्यांना तिथून काढलं त्याच पोलिसांनी आम्हाला दिलं पाहिजे. अर्थसंकल्पावर बोलता यावं म्हणून सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीकडचे आमदार काल आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. सुधीर भाऊंच्या मध्यस्थीनंतर प्रकरण निवडलं. ते अनेकदा मध्यस्थी करत असतात. सर एक मराठीत फक्त प्रकाश आंबेडकर आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये आपचे देखील काही नेते होते. 24 तारखेला ते RSSच्या मुख्यालयावरती मोर्चा काढणार आहेत. जी एप्स्टीन फाईल जे मुद्दा प्रकर्तीने सगळ्यांसमोर आलेला होता त्यामुळे भारताने अमेरिकेशी काही करार केलेला आहे
आणि त्यामधून भारत जो आहे तो अमेरिकेच्या पूर्णपणे स्वाधीन झालेला आहे. त्यामुळे भारताचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय असा आरोप जो आहे तो आंबेडकरांनी केलेला आहे आणि म्हणून 23 किंवा 24 तारखेला ते RSSच्या मुख्यालयावरती मोर्चा काढतात. मला वाटतं त्यांच्या भाषणातून जे सत्य असेल ते पुढे येईल. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की हरदीपजींचं नाव, हरदीप पुरींचं नाव हे अनेकदा ते इप्सिन फाईलमध्ये आलेलं आहे. अजून केंद्राकडून कुठेही स्पष्टीकरण आलेलं नाहीये. तर त्याच्यावर केंद्र सरकारने उत्तर द्यावं ना. पण आता ते मोर्चा जे काढणार आहेत त्यामध्ये नाही आता ते महाविकास आघाडीमधल्या काय होईल आम्हाला कळेल ना. अजून आमच्याबरोबर काही संपर्क झालेला नाही. आदित्य जी, जिस तरह से युद्ध हुआ उसके बाद से परिणाम देखा जा रहा है कि भारत शुरू हो रहा है. हालांकि कल जो है खासतौर पर देवेंद्र फडणवीस जी ने कहा कि कोई भी परेशानी की समस्या नहीं है, गलत चीज़ें जो है ना चलाई जाए. लेकिन आज ये सामने आ रहा है कि जो कमर्शियल सिलेंडर है या घरेलू सिलेंडर है उसके शॉर्टेज नज़र आ रहे हैं. आहार ने डिक्लेयर भी किया है यही परिस्थिति रही तो मुंबई और महाराष्ट्र में जो रेस्टोरेंट है वो बंद हो जाएंगे. किस तरह से देखिए? आपको याद होगा जब यहाँ का अर्थसंकल्प सादर होने जा रहा था तब मैंने यहीं पे पोडियम पे कहा था कि बजट के दौरान हमें सीएम साहब ये भी बताए कि ये वेस्ट एशिया या मिडिल ईस्ट जो भी आप कहना चाहे उसे, वहाँ जो युद्ध चल रहा है उसका परिणाम या दुष्परिणाम हम पे क्या होने वाला है, महाराष्ट्र के अर्थव्यवस्था पे क्या होगा, ये भी स्पष्ट करें. हमारा कोई ट्रेड डील यूएस के साथ हुआ है कि नहीं हुआ है, सेलिब्रेट क्या किया था, क्यों फेलिसिटेट किया प्रधानमंत्री महोदय को, ट्रम्प साहब ने क्या कहा, मोदी साहब ने क्या कहा, उसका इम्पैक्ट महाराष्ट्र पे क्या होने वाला है, उसके बारे में भी बजट में कुछ बयान दे. और इंडो ईयू डील जो हुआ है उसके बारे में भी बता दे. ये सारी बातें एक तरफ और सीएम साहब का बजट एक तरफ. कॉन्ट्रैक्टरों के लिए बजट बना था, ये तो बिल्कुल साफ बात तो हुई, लेकिन उसमें मैंने यही एक रिएक्शन दी थी कि ये एलिस इन वंडरलैंड बजट है. यानी सीएम साहब एलिस इन वंडरलैंड बन गए हैं. उनको लगता है कि सब ठीक चल रहा है, कोई तकलीफें नहीं है और कोई आपत्ति नहीं है. लेकिन सत्य परिस्थिति यही है कि आज जो स्टेट ऑफ हॉर्मुज में तकलीफें बढ़ रही है, जो केप ऑफ गुड होप से अभी शिप्स आने वाले हैं तो डीलेस काफ़ी होने वाले हैं. जो हमारे यहाँ क्रूड हो या फिर बाकी के सारे जो रॉ मटेरियल्स हो आने वाले थे, जो हर एक अलग अलग इंडस्ट्रीज में लगते हैं, हर एक फार्मास्यूटिकल से लेके टायर तक, सेमीकंडक्टर से लेके आपके पेट्रोलियम तक, ये सारे जो प्रोडक्ट्स है, रॉ मटेरियल्स है, वो डीले होने वाले हैं. कहीं ना कहीं इसका इम्पैक्ट होने वाला है. गैस के सिलेंडर्स हो या गैस हो, ये सारी बातों पर भी इसका इम्पैक्ट होने लगा है. 3-4 दिन पहले जैसे ही ये वॉर शुरुआत हुई थी पिछले हफ्ते, तभी भी मैंने कहा था कि इस पे प्रधानमंत्री महोदय खुद टीवी पे आके बयान दें कि इसका परिणाम हमारे देश पे क्या होने वाला है. हम सब समझते हैं कि कोई ना कोई जटिलता इसमें से आने वाली है, कुछ ना कुछ कठिनाइयाँ हमें फेस करनी पड़ेगी, ये हम मान के ही चल रहे हैं. लेकिन अगर ये भी हो तो भी कौन सी परेशानी हमें फेस करनी पड़ेगी, इसका कोई अंदाज तो पीएम साहब हमें दें. क्योंकि हम एक देश करके अगर सोचना है हमें, तो चलो एक सत्ताधारी पक्ष विपक्ष ये भी बाजू में रखिए, चाहे आप राजनीति में हो या ना हो, लेकिन आपके व्यवसाय के लिए, हर दिन के जीवन के लिए क्या महंगाई कहीं बढ़ने वाली है, कम होने वाली है, इसका इम्पैक्ट क्या होने वाला है, इसका एक अंदाज सोर्सेज के मुताबिक नहीं तो पीएम साहब से खुद आए, यही बेहतर होगा. आदित्य जी, बुलडोजर एक्शन को आप कैसे देखते हो? जिस तरीके से बुलडोजर एक्शन लिया जा रहा है, अगर कोई क्राइम करता है तो सजा सिर्फ उसको दी जानी चाहिए, लेकिन उसका घर बुलडोज कर दिया जा रहा है. मुझे लगता है इसमें सुप्रीम कोर्ट ने भी बयान दिए हैं, इस पे रूल्स भी दिए हैं, ऑर्डर्स भी दिए हैं. मुझे पता नहीं क्यों ऐसी कोई जगह है कि हमारे देश में जहां सुप्रीम कोर्ट का जुरिडिक्शन नहीं चलता है, तो फिर वैसे हो सकता है. JNPT पर हमने देखा है कि कई बड़ा बंदरगाह है, वहाँ पर कई अनाज रखे गए हैं, प्याज भी रखा गया है, उतना एक्सपोर्ट हो पा रहा है. क्या समस्या सामने आ रही सरकार की? यही तो मैं कह रहा हूँ, अगर एलिस इन वंडरलैंड बजट ना होता तो ये सारी बातें उस बजट में होती. सफाई देने में अगर कोई बात तकलीफ है या कोई पारदर्शक रहने में तकलीफ है तो मुझे पता नहीं, लेकिन मैं ये समझता हूँ, मैं ये मानता हूँ कि अगर सीएम साहब हो, पीएम साहब हो, पारदर्शक रहे और जो बात है स्पष्ट तरीके से कहे कि चलो ये किसानों पे आपत्ति आज होने वाली है या ये व्यवसायिकों पे आपत्ति होने वाली है, लेकिन हम सरकार और विपक्ष एक साथ आके इस पे काम करें तो देश आगे बढ़ सकता है. लेकिन इन सारी बातों को कहीं नजरअंदाज करते हुए $1 ट्रिलियन, $5 ट्रिलियन, अमुक ये वो कहाँ जा रहे हैं हम? हाउस में अहम मुद्दा था आदित्य जाधव के, जिसे लेकर के कई नेता सवाल भी खड़े कर रहे हैं, लेकिन हाउस में अभी तक उस पर चर्चा भी नहीं हो रही है. BSR की कंपनी के जो मालिक है, अब पीड़िता के जो परिवार है उनको धमकाने की बात भी कर रहे हैं कि आप किसी से बात मत करो, कोई दस्तावेज सामने मत लाओ. इन सारी चीजों को अभी तक सरकार नजरअंदाज कर रही है. बिल्कुल, हमारे देश में अभी कानून है कि नहीं है, लोकतंत्र है कि नहीं है और न्याय है कि नहीं है, ये भी एक सवाल उठता है. धन्यवाद.